आता आता गावात आपला कोणी हात धरणार नाही. त्या आईला यांच्या पिढ्या जातील. हा, पांडूचा नाद केला समजून जाईल बघा. आता त्या आईला पैसाही पैसा होगा. आता सरकारलाही जर नाही वर डोकं करायला लावलं तर काय. काय पांडू हा काय गप्पा गोष्टी करू सरपंच आता सोपं नाही राहिलं. बसू का 2 मिनिटं? मग वेळ नाही बसा म्हटलं. सोपं राहिलं नाही. विषय लय आरडे आपला आता. काय झालं? पैसा नाद करून टाकणार आहे आपण. नाद अरे ते पैसे खालचं वावर सगळं नांगरायला लावलं मी. तू मला बोलून देशील का नाही? पैशासाठी सगळं जग येडं झालं. पैसा पैसा काय करू राहिले नेमकं? काही आयडिया आहे का तुझ्याकडे? सांग तरी मला. Idea? सरपंच या नात्याने मी सगळी आयडिया तुझी गावाला सांग. आता तुम्हाला एक सांगू का, हं. 20 ग्रॅम 20 ग्रॅम 20 ग्रॅम हा 300 रुपयाला. असं पिकवणार आहे मी. असं पिकवणार आहे. 20 ग्रॅम 300 रुपयाला. अरे मी नाद आतापर्यंत अशी एक बी वस्तू पाहिली नाही शेतीमध्ये. हा पिकवणार आहे म्हणजे शेतीतच पिकवणार आहे ना? हो. का काही मशीन आणलं? मग मशीन नाही, शेतीत. शेतीत 20 ग्रॅम 300 रुपयाला. हा सोपा 20 विषय नाही ग्रॅम हा. 300 रुपयाला. हा आणि आउट ऑफ कंट्री डायरेक्ट 1000 रुपये. टॉपचा विषय. बापरे, हा एक्सपोर्ट होणार आपला माल डायरेक्ट प्लेननी. काय बावळ्या आणवर. तू झोप तर झाली ना रात्री तू आली? झोप झाले, सगळं झाले. तुम्हाला करायची असेल तर सांगा माझ्यासोबत शेती. अरे तू काय बरतळू राहिला? दारू तर नाही पेल ना? काही गांजा म्हणजे? बिंजा तर नाही पिला ना? अहो गांजा हं? गांजा पिल माणसं आता असे- कसं. असे बोलतात का? हा मग तोच विषय. तो विषय ना. दारू पेल आहे ना का गांजा पेल आहे? पियल नाही हो. मग शेती करणार मी गांजाची. अरे 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 गांजाची शेती करतो का? हा मग जेलमध्ये घालतो का काय? मला बिन तुला बिन? काय होईल. सरपंच या नात्याने पोलीस लोक अगोदर विचारील तुमच्या शेतामध्ये तुमच्या गावामध्ये शेतकरी काय लावतोय तुम्हाला माहिती नाही का? अहो मग आता टमाटा केलं आणि मूर्खा तू वाया गांजा गेलं. जर लावला. तुम्ही ऐका, आता ते कळलं मला. सरकार गेलं टिपरीत. हं, टमाटा केला, ट्रॅक्टर माझा ओतून दिला. हं. कांदा केला 1 रुपया किलो. अहो गोट्या तरी महाग आहे. गोट्या पोरांच्या तो कांदा 1 रुपया किलो. बर. फेकून दिला. हं. कारले केले, फेकून दिले, सगळं केलं. अरे सत्यानाश झाला. आता गांजा लावणार तुझं म्हणणं मी समजू शकतो, तुझ्या भावना मी समजू शकतो. नाही, आता बाबा. गांजाच लावणार. गांजा लावणं हा गुन्हा आहे. गांजा लावणार. तू गांजाचं नुसतं झाड लावलं. तुम्ही मला अडवलं तरी मी गांजा लावणार. अडवलं नाही कोणी जर पोलीस स्टेशनला कळवलं ना, काही करा मी गांजा लावणार. साधा फोन जरी केला ना, काही करा तरी तुला जेलची हवा खावा मी लागेल. कोणाचंच ऐकणार नाही. मी गांजा लावील. अरे बाबा आपल्या कष्टाला आहे ती माग. नको गांजाच्या नादी लागू. अहो गांजा भले तू लावील. गांजा पीत जा पण लावू नको. हा? दारू पीत जा, गांजा पीत म्हणजे जा. लोकांकडून विकत घेऊन प्या हा आणि स्वतः उत्पन्न केल्यानं काय गुन्हा आहे. चुकीचं आहे ना. मग त्या सरकारने त्या गांजाचे रोपटेच बंद करा ना. कुठं ते होत असतील अरे तिथे. त्याच्यावर असा पर्याय नाही ना. शेतीमालाला भाव नाही म्हणून. दारूचे फॅक्टऱ्या बंद करा. हा का? गुटख्याच्या कंपन्या बंद करा. करू करू तुला हा? सरपंच करू पुढच्या वर्षी आहे ना. आता मी वैतागलो या सरपंच पदाला. हा. तुला सरपंच पद देऊन मी सांगतो तुम्हाला आता डायरेक्ट 20 ग्रॅम 1000 रुपये टॉपचा विषय. 20 ग्रॅम 300 रुपये टॉपचा विषय. आता नुसते बोट पैसा याच्यासारखं नको करू. काही बरतळू नको. चहा पाच चल. हा? ऑर्डर दे चहाला. म्हणजे चहा पहिलं पीक गेल्यानंतर चहा, कॉफी दुसरं पीक गेल्यानंतर. म्हणजे तुला तुम्ही आले का डायरेक्ट तुम्हाला एसी कार बीर सगळं एकदम टेन्शन नाही तुला घ्यायचं. जग मारायचीच आहे बा शेतीमध्ये. तुम्हाला काय होणार आहे का प्रॉब्लेम. मी गांजा करणार, अरे शेती मला लावणार. मला विचारतील ना. गावचा मी प्रमुख माणूस आहे. एक काम करा, तो गांजा लावील मी. हं. आणि जर काही प्रॉब्लेम आला हा. तर तो गांजा रातीतून उपटून स्वतःवहिनीच्या शेतात नेऊन लावू आपण. म्हणजे तिला बी जेलमध्ये घालायचं बाबा. हा? तिला ती बिचारी मस्त कष्ट अडकली तर करून- अडकली, काय करायचं कष्ट करून आपल्याला. पोट भरते तिला जेलमध्ये घालायचं. तिनं लय मावलं थट्टा करेल. तुम्हाला नाही माहिती कोणी पैशावरून. ऐकलं नाही ना बाजगडी फोडील तुला. हा? बाजकर फोडून टाकील. गांजाच्या नादी लागू नको लावू नको. एक काम करा तुला- तुम्ही सरपंच, तुम्ही जा. हा मी करील काय करायचं ते, तुम्ही जा. बरं पण गांजा जर लावला ना तर मग पाय पाणी सुद्धा भेटणार नाही परत माझ्या घरी. लावू नको गांजा तू. हा लावू नको तो पाया माय मी पडतो. पैल, तुम्ही जा. जेलची हवा खावा लागेल नाही तर. 20 ग्रॅम किती? 2 ग्रॅम 3 ग्रॅम 300 रुपये. काय झक मारायची ती मार तुला आहे ना. तू आली भरून आण. 3 ग्रॅम 1000 रुपये टॉपचा विषय. तुझं माप भरला आता तुला टॉपचा जेलमध्ये- विषय होणार आपला. मी टॉपचा विषय. अगोदरच पोलिसांना कळवतो. जा जा असा शेतकरी आहे. हो तुम्ही पोलिसांना कळवा नाही ते कोणाला कळवा. मी जा अगोदर कळवतो अगोदर. जा जा. आता गांजा लावणार मी. आणि गांजा पोलिसांनी पकडला का स्वतःवहिनीच्या शेतात नेऊन टाकणार. होईल काय व्हायचं. पैसाही पैसा. हा 20 ग्रॅम 300 रुपये, 20 ग्रॅम 1000 रुपये.
20 ग्रॅम येडवला काय टॉपचा आहे? विषय टॉपचा विषय 20 ग्रॅम 300 रुपये टॉपचा विषय एकदम सोम. आता तुला डायरेक्ट तू म्हणशील ना ती गाडी आपल्या सोबत फिरायचं फक्त. कडाका टाकलं काय हा डाका नाही भाऊ. मग? सोनं काय ग्रॅम चालू आहे? 2000 20,000 असेल ना हा. ग्रॅम. आपला ग्रॅमचा विषय डायरेक्ट 1000 रुपये ग्रॅम शेतीतून पिकवणार आपण. काय पिकवणार? हा गांज्याचं झाड लावणार गांज्याचं. अरे बाबा कधी टोपड काय? आणि तो काय गावातल्या लोकांना अरे भाऊ मला सांग शेतकऱ्याचे काय हाल चालू आहे? ते आहे तो आले बाबा. कांदे काय भाव गेले तुझ्या पप्पाला विचार बरं. हा? काय? 7.5 रुपये किलो. हं? मग त्यांच्या बापाची पेंड आहे काय? हा पिकवायचं आपण आणि खायचं त्यांनी फुकट तिकडं. त्याच्यापेक्षा भाऊ सरळ गांज्याचे झाडं लावायचे गांजा विकायचा टॉपचा विषय. मरू दे ती शेती सगळं सोडून गांजा दे. विकायचा आणि 3 दिवसात जेल मध्ये जायचं आहे. हे पाय काय? जेलच होईल ना. हं. जेल तर जेल पण गांजा गांजा खाणं. हा फेल होऊन द्यायचंच नाही 100%. तू आहे तुझ्या बासकी बात नाही ती. तुझं आहे आपण करणार भाऊ. सरपंचाला भेटला का? सरपंच येऊन गेला. सरपंचाला म्हणलं तू काही कर रे पोलिसांना सांग नाही तर कोणाला सांग. पांड्या हटत नसतो आता. 3 ग्रॅम 300 रुपये 3 ग्रॅम 1000 येडवला रुपये लावूया. टॉपचा विषय भाऊ. येडवला तू आता. टॉपचा विषय टॉप येडवला काही येडावला नाही. येडवला अरे तुम्ही माझ्याकडे कामाला राशाल. येडवला. कामाला राशाल तुम्ही. सरपंचाला सुद्धा कामाला. हॅलो सकू मावशी तू माझ्या घरी ये. तो वावर आहे मला 20,000 रुपये महिन्यानी भाड्यानं लागत आहे. तू ये. हा हा आणि ते खालच्या ठकू मावशीला सांग तिचं घेऊन टाक. आणि तुझ्या गल्लीतल्या तेवढ्या बायांना सांग प्रत्येकीला 20,000 रुपये महिन्याला देऊन टाकतो मी. आणि 2 महिन्याचे आधीच पैसे घेऊन टाका. हा जे होईल ते होईल. हा तू घरी ये पहिले. आता सकू मावशीचं घेतो वावर. अजून तिकडं दे 2-4 आणि मावली अर्धा 1 एकर शेती. आखा गांजाच गांजा आईला होईल काय व्हायचं? सरकार आलं ना प्रत्येक गावाला तर कोणी अटक आली लगेच आली. काय बडबड नाही ना रे. आली बाई ये बाई 20,000 तुला महिन्याला. कशाचे? आणि 2 लोक जर मला आणून दिले त्यांचे 10,000 तुला सेपरेट. प्रत्येकाचे वावर. पैसा होणार आहे. हा करोडपती होणार आहे आता. कशामुळे? आज शेतीत अशी गोष्ट पिकवणार आहे मी हा. का 3 ग्रॅम 1000 रुपये 3 ग्रॅम 300 रुपये. असा भाव तळणं येतलं. हा असा काय भाव तळी घ्या तू? तुला काय करायचे? हे देखो आम खाओ गुलटिया मत गिनो. समझ में आ रहा है क्या? हा. आम खाओ गुलटिया मत तू गिनो. काय करणार शे पैसे? गुटलिया गुटलिया मेरा भी बोबडी वळणे लगा. अरे बाबा तुम्हारा ये क्या है? काय शे पायशे. तुला मी काय म्हणतोय मावशी तू ऐक 20,000 घे ग बस. काहीच करेल मी. शेती मग काय करणार ते ते मी सांग. गांजेची शेती लावणार आहे. तुला काय करायचे? मनीष शेती घे. हा 20,000 रुपये तुम्हाला दिसे. हा ते डोकं आहे आपलं. तुला नाही माहित. आणि तू सरकारला तू सरकारला काय हे- 1000 रुपये ग्रॅम 100. तुला काय सांगतोय हा. तुझी शेती हा. तुझ्या बाजूची शेती त्यांच्या बाजूची शेती हम्म. सगळ्यांची शेती गांजाच गांजा. सरकार करील तर करील कोणाला अटक करील. सगळं असले पोलीस स्टेशनने पाठव. दिमाग अख्या गावाला नाही कोणी नेत. तू फक्त आपली लाईन लाव. 10-15 शेतकरी रेडी कर. सगळ्यांचे वावरात गांजा लावून टाकू आपण 20,000 हा रुपये का? म्हणा तुझा. मग तिला 50 एकर ना गट शेतो घे ना. हा स्वातीना 50 एकर ना गट शेतो मग घे. तेच करायचं. सरकार आलं का तेवढ्यांचं उपटून तिच्या शेतात नेऊन टाकायचं. चांगलं डोकं शेरे तू ना. चांगलं तिला हुशार. अडकावणार मी. हा? टेन्शन घेऊ नको. काय तिला बरं, तिने काय तुला घोडं मारत? ती चन्मा छत्तीसचा आकडा झालाय तुला तिने नाही काय माहिती. काय पण तुले? हा तिने काय काय तुले? अगं माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं त्या हा. दिवशी. मी पायी चालवतो गाडी लोटीत. हा. ती आली मस्त स्कूटीवर बर का. हा. म्हणलं पेट्रोल द्या ना थोडं. हम्म. म्हणे आम्ही काय पेट्रोलचे धंदे टाकले का? हम्म. म्हणलं अहो द्या. अशी बोलणारच नाही ती. नको सांगू तू. काय काही बी नको डापाला मारू. तिला सरपंच होऊन दिलं का तुम्ही? कोणी? तुम्ही तुम्ही नाही होऊ तिथं. हा तुम्ही नाही होऊ तिथं. अहो मग आख्या घराचं मतदान तिलाय. हा नको सांगू. ती तिला ना करून राग पैसा- माझ्यावर धरला मग तोच सांगितलं तिच्याकडून असं. पैसा घेता आणि मतदान दुसऱ्याला काय तुम्ही. गुगेला हा गुगेला गुगेने आखी काय तुमच्या दिलं गल्ली तुमले? आखी तुमच्या गल्लीनं गुगेने गुगेला काय मध्ये. दिलं तुमले सांगा. गुगे काहीच देत नाही. काही गुगेला देत नाही अडकवतो ना मी तरी पाहिजे. गुगेलने वाडी आणा तुम्ही. गुगेला आणि तिला दोघांना अडकवणार. तिला पैसे 2-2 हजार रुपये घेतात तुम्ही. तू जाय. तू तू माझ्या काय कामाची म्हणते? येणार आहे का नाही? हा तुला 20,000 रुपये दिली येणार आहे का नाही कामी माझ्या? नाही ना. जाय. तुम्ही ना सगळे माझ्याकडे कामाला राशाल. 30 दिशी पहा का? तुम्ही. 30 दिशी का? हा 30 ना. का तुम्हाला 30,000 रुपये दे. हा 30-20 नाही भेटणार. ईज भेटल. ईज घेशील तर घे आणि 4-5 बाया पाय जाय वय पहिले तू पहिल्या गाडीनं चल निघ असं म्हणत. ऍक्शन आहे केव्हाच घ्या. ओके.
30,000 रुपये दिशी का तुम्हाला? 30 आली का तू? हा. अगं 20 देतोय ना. नको. तू एक काम कर, बाकीच्या लोकांचं घर त्यांच्यातून कमिशन काढ. जाय तू वय. भाव चढण्यासाठी हा तू भाव चढ घ्यायसाठी तुला काय करायचं? तुला जेलची जेल आपण स्वतःला करू. तू टेन्शन नको घेऊ. आयला म्हातारी बावाळी देतोय 20 तर घे ना. साठी कुठे चालले? काही नाही बाई, अगं ते नवीन घराचं बांधकाम चालू आहे ना, तिकडे पाणी मारायला जायचं. लईच ऊन लागलं रे आज. हा का? काय म्हणते, तू कुठे डोक्यावर गेली काहीतरी होती? घ्यावा ना मग. हा ना, लक्षातच नाही राहिलं. तू कुठे गेली लक्षातच होती? नाही राहिलं. सदाई या म्हणतास का तू? जाऊ दे, तू चालली कुठे होती सांग मला. मी ते पांड्याकडे गेली. कशाला? अगं ते काय बारोड्याकडे कशाला हिंडत राहती? साऱ्या गावाचं सोडायला येते. त्याला काहीच कळत नाही काय वागा. मागे 5,000 रुपये घेतात. हा मग. मग त्या 5,000 रुपये त्याने काही काहींना देईल नाहीत मला. हा मग मी त्यानाकडे गो. त्याने फोन केला मला. हा गहू मी त्यानाकडे. त्याला म्हणे शेती लागत होती. हा शेती लागत होती तर मग मी काय म्हणतो, काय रे का बरं शेती? तू पहिला पैसा दिला नाही तर म्हणे शेती मागे राहिलं. शेती आता तुझी कशाला मागते बाई? तो देऊ म्हणतो नको मी एखादं. तुला ऐक, तो म्हणतो तुला वर्षाचे मी 20,000 रुपये देईन आणि गांजा लावल म्हणे तुझ्या शेतीत. काय? हा, गांजा लावून? गांजा लावल म्हणे. हे तू पागल बिगली अजून काय का? म्हणे? गांजा हे अनलिगल असतं. ऐक ना, अजून काय म्हणे, अजून 5-6 बाया पाय म्हणे, त्यासनी पण शेती घे टाकून. मग मी त्याला म्हणतो काय रे सगळ्याच शेत्या घे, 20,000 रुपये दे. असं काय पिकाडी राही ना तू त्या मग तू कोणते सांगू नको म्हणे, सांगणार नाही ना म्हणे. हा. म्हणतं नाही म्हणे मला गांजा लावून असे. आणि मी अजून म्हणे स्वातीने बी 50 एकरना गटकी घेसू आणि स्वातीकडून बी तेच लावसू म्हणे. पण तिला मी अशा अटकाडसू ना म्हणे. म्हणतं का बरं तिने काय घोडं मारा रे तू ना? हा तर तो म्हणे तिने मी गाडीवर जाईल तू मला पेट्रोल संपी घ्यायचं म्हणे. तर तिने गाडीवर ती ॲक्टिवावर आणि मी ती पण पेट्रोल मागं म्हणे. ती सांगे का आम्ही पेट्रोलला धंदा टाका. अगं तुला सांगू कसं कुमावशी, 2 लग्न होईल बाया होत्या त्याच्यासोबत. त्या 2 लग्न होईल बाया घेऊन फिरत होता आणि मी गाडीवर मला म्हणे त्या बायांना सोडा म्हणे वहिनी आणि मला पेट्रोल द्या म्हणे. तू सांग, हा बाया घेऊन हिंडेल आणि त्या बाया मी पेडू घरी सोडू त्यांच्या. नाही पण त्यांना पण सावध राहा बरं का. सावध राह नाही. तो काय माझा काय बाल केस बी वाकडा करू शकत नाही त्याचा. बघत नाही तो म्हणे मी तिने 50 एकरना गट घेसू म्हणजे घेसू. 50 एकर त्याला बिगा भरता जाऊ दे माझं, मी बघत त्याला काय करायचं ते आता. सांग बिलकुल देऊ नको. नको ना. हा त्याची मी आता कशी आणि जिरवते आमको बघ. कामले या म्हणे तुम्ही ते तोडाले गांजा त्याला तोडाले. हा हा तर म्हणत 500 राह. रुपये रोज दिसू ऐक ना, म्हणे. हा हा तोडा बिडायला जायचं नाही, ते अनलिगल असतं. जर पोलिसांनी उचलले अख्खी टोळीच्या टोळी जेलमध्ये बोललो मी जाईल. त्याला म्हणे काय नाही लायसन काढे आणा म्हणते. रिकामा धंदे करू नको. मी तुला सांगितलं नाही तर नाही, मी बोलते बाकीचं बघते. मी सरपंचाला पण भेटते, मी बघते पुढं काय पण करायचं. सरपंच बोलाईन बोल बर का. मी बघते, तू जाय बाई. याला लय हाऊस आहे ना गांजाची शेती करायची, याची चांगली जिरवीत असते मी आता. आयला काय करावा, सगळं करून झालंय आता. कोणी मला पाहिलं तर नसेल ना. जाऊ दे, होईल काय व्हायचं. फोन कोणाचा आलाय का हो गोगेश? अरे भाऊ कुठे आहे रे तू? अहो सरपंच, इकडे शेताच्या बाजूला बसलोय थोडंसं निवंत. शेताच्या बाजूला कुठे आहे नेमका? इकडेच आहे ना, मागच्या बाजूला आपल्या अरे मला झाडांखाली. भेटायचं होतं प्रत्यक्ष तुला. या इकडे या. कुठं शेताजवळ आहे का? हा माग तिकडं आंब्यांकडं. ते नागड वाटाला का? हा बरोबर तिथंच थांब, येतो मी 5 मिनिटात. हा ठीक आहे ठेव, हा आल्यावर बोलू. हा. अरे याला माहीत झालं काय करावं आता? पळून जावं काय इडून? ए भाऊ हा राम राम. राम राम. काय लय निवांत येऊन बसलं इकडं? असंच. असंच म्हणजे हे बघ, जे मनातलं आहे ना ते बोलून दाखव मला. मला लपून कोणतीच गोष्ट लपणार नाही ती. अहो ते गांजा होता ना, हा तो पेरला म्या, पण पोलिसांना माहीत झालं म्या टाकलाय तो स्वाती वहिनीच्या आवनात. हा का? हा तुला आठवतं का मी मागं काय सांगत होतो? मग तुम्ही सांगत होते, पण आता मला लय नाही नाही ऐकलं ना वाटलं. त्यावेळेस. आता लय भीती वाटली बघ. आता जा खडी फोडायला आणि मग काय. मला काय करायचं आहे, मला काय करायचंय ते मी स्वाती वहिनीच्या याच्यात टाकून गपचीप इकडे आलोय पळून. नाही तेवढा हुशार आहे म्हणा तू, हा आहे का नाही? म्हणजे आपलं मड दुसऱ्याच्या आवली करून मोकळा झाला. जाऊ दे, होईल काय व्हायचं. अरे वा अरे वा. हा मग तुम्ही नका सांगू, पण मी तुम्हाला सांगितले. नाही का? झाकली मुठसावा लागते. झाकली मुठसावा लाखाची कसं म्हणले. हा शांत. लय हुशार आहे रे तू. हा अरे सगळ्या गावाला येड्यात काढ तू, पण सरपंचाला येड्यात काढायला लागला ना. म्हणजे 1 मिनिट. म्हणजे सांगून चुकी केली काय तुम्हाला? हो सरपंच. हा PSI मॅडम बोलता ना? हा येऊन जा बरं तुम्ही 5 मिनिटात. हा हे नागड दरवाजाला येऊन जा मळ्यामध्ये. ए बाबा, अय सरपंच, एक शब्द बोलू नका आता. हा शांत बैस. अरे दोस्त म्हणून मी सांगितलं तुम्हाला. दोस्त
मला पळू दे गो. शांत बैस. ए बाबा येच. लाज वाटते की? हा ना मॅडम, हा ना, हा ना. हा? काय करत होता तू? लय साबरा साबरा. काय करत होता तू? तुला शेती कसली करायची ते कळतं का? अहो कळतं का शेती कसली करायची? नाही करणार ना परत आई. गांजाची शेती करायची तुला? नाही तुला करणार लाज परत. वाटते का? परत नाही करणार. तुमच्या ह्या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. मॅडम माफ करा मला. तू इथे गांजाची शेती करणार? माझी नाही. चव गेली ना. तुला नाही. हे कळतं का? गांजा हे नाही, अनलिगली आहे. नाही करणार ना. नाही करणार साहेब परत. धन्यवाद बरं का. अशा लोकांची जेलमध्येच जागा असते. मॅडम अहो जेल मध्ये नका नेऊ. काय जे कायदेशीर नका होईल ना ते कायदेशीर अहो नका करायचं. ना. चल चालता हो. अहो नका ना. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय होता आपला पांड्याला करायची गांजाची शेती. गांजा हे अनलिगल आहे, याच्यामध्ये लिगल काहीच नाही आणि तुम्ही गांजाची शेती करू शकत नाही. आता हे सरकारचं म्हणणं आहे, पोलिसांचं म्हणणं आहे, सगळ्यांचं. पण मला एक म्हणायचं आहे, आता जसं की आपल्याला पांड्याने सांगितलं होतं, टमाट्याला भाव नाही, उसाला भाव नाही, बटाट्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, भेंडीला भाव नाही, मिरचीला भाव नाही, दुधाला भाव नाही. मग गांजा न केल्याने तर त्याच्या शेतीतलं उत्पन्न जे आहे ते सगळं वायाच जातं आहे. मग सरकारने किमान हमी भाव तरी ह्या उत्पन्नांना द्यावा, जेणेकरून हे असे कलाकार कुठेही जन्माला येणार नाही ज्यांना वाटण की आता कसलाच भाव नाही, आम्ही गांजाचीच शेती करू. सरकारने गांजा हा प्रकार बंदच केला पाहिजे, तेव्हा कोणाच्या बॅगांमध्ये बी गांजा सापडणार नाही आणि कुणी गांजावाले पकडला पण जाणार नाही. करा ना, त्याचा रोपच बंद करा. तुम्हाला पैसा भेटतो गांजाचा तर लय चांगला, गोरगरिबांनी कमवलं तर लय वाईट का? एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, बघत राहा स्वाती कदम. शेतकऱ्यांना खूप खूप मदत करा.